हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज नाश्त्यामध्ये बनवत होतो दुधी भोपळ्याचे धपाटे. दुधी भोपळा तसा खायचा म्हटलं की मग सगळेजण म्हणतात नको ही भाजी दुसरी काहीतरी बनव, पण जर धपाटे त्याचे बनवले ना तर खूप आवडीने सगळेजण खातात. हे धपाटे बनवण्यासाठी गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचे असे सगळे मिक्स पिठं घेतले, प्लस बेसन पीठसुद्धा, आणि बारीक असं मळून मस्त बारीकसे असे पातळसे थापून भाजून घेतले आणि दह्यासोबत किंवा सॉससोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता. नाश्त्यामध्येच धपाटे बनवले होते कारण की जेवणाचा बेत थोडा बाहेर होता. महेश भाऊजी आणि नेत्राचं लग्न झाल्यापासून ना पहिल्यांदाच हा अधिक मास आला होता, तर नेत्राच्या घरी सगळ्यांना धोंड्याचं आमंत्रण होतं. आम्ही सगळेजण तिथे गेलो, तिथे सगळ्यांचे पाय वगैरे धुवून मस्त असं स्वागत केलं, औक्षण वगैरे केलं आणि मग पुढच्या गप्पा सुरू झाल्या. सकाळी तरी यायचं ना मग घरी. हा आमचे कुठं जा नेत्र जा. उलट बरं वाटतं. ते गेल्या मामी ते म्हणते पाणी आहे का संपलं. शिरून आली अच्छा. आता जा. वनिता कुठे गेली? वनिता द्वायची ती वाईच साडी घातली काकी. सगळ्यांच्या गप्पा मारून झाल्या आणि जेवणाची वेळ सुद्धा झाली होती, म्हणून सगळेच जण जेवण करण्यासाठी बसलो. आज जेवणामध्ये स्पेशल डिश बनवली होती, ती म्हणजे पुरणपोळी, आमटी, भात. खूप मस्त असा स्वयंपाक झाला होता. आता ना हा धोंड्याचा महिना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो आणि गोडधोडाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. काही ठिकाणी तर खीर बनवली जाते, काही ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते. महाराष्ट्रात विशेषतः ह्या अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो. ह्या महिन्यात लेकीला जावयाला घरी बोलवलं जातं, त्यांचा पाहुणचार केला जातो. आता महेश भाऊजी आणि नेत्राचं लग्न झाल्यापासून हा पहिलाच धोंड्याचा महिना आला होता. तसं पाहिलं तर हा धोंड्याचा महिना 3 वर्षांनी येतो. सूर्य आणि चंद्राच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो. मग ते 3 वर्षात 30 दिवसांचा फरक झाला की मग तिसऱ्या वर्षी एक एक्स्ट्रा महिना आला जातो, त्यालाच हा अधिक मास म्हणतात. त्याला पुरुषोत्तम मासही म्हणतात. काही ठिकाणी धोंड्याचा महिनाही याला म्हणतात. तर ह्या महिन्यात लेकीला जावायला गोड अशी भेटवस्तू म्हणजे अनारसे दिले जातात. तर हे सगळ्याच गोष्टी खूप छान प्रकारे नेत्रांच्या घरच्यांनी केल्या होत्या. ते सगळं सेलिब्रेशन तिथे झालं आणि मग घरी यायला निघालो. घरी येताना उसाचा रस दिसला आणि तो पिणार नाही असं तर होऊच शकत नाही, म्हणून मस्त अशा गारव्याच्या ठिकाणी थांबलो, उसाचा रस पिलो आणि मग घरी आलो.